नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसाठी पाहू शकता बघा, सरकारने मोठी घोषणा या ठिकाणी लाडक्या बहिणींसाठी केलेली आहे. त्याविषयीची महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत. लाडक्या बहिणींना दिलासा मिळणार आहे. आता हा दिलासा कशा पद्धतीचा असणार आहे त्याविषयीची माहिती आपण पाहणार आहोत. सर्व लाडक्या बहिणींना हा दिलासा मिळणार आहे. सर्वात महत्त्वाची माहिती आहे. पुढे बघा, तालुकानिहाय हेल्पलाईन मदत क्रमांक जे आहेत ते जाहीर झाले आहेत. हेल्पलाईन क्रमांक जे आहेत ते जाहीर करण्यात आले आहेत. आता ह्यामध्ये कशा पद्धतीने तुम्हाला पाहता येतील, कशा पद्धतीने तुम्हाला मदत या ठिकाणी घेता येईल. तुमची जर काही अडचण असेल, भरपूर महिलांना त्या ठिकाणी अडचण असते, आम्हाला पैसे मिळणार किंवा नाही, आमचा फॉर्म त्या ठिकाणी रिजेक्ट झाला आहे, आमचे ज्या ठिकाणी अर्ज भरले जात नाही, तर अशा पद्धतीचे जे काही तुम्हाला अडचण असतील तर त्या अडचणींना सॉल्व्ह करण्यासाठी, त्या अडचणी सोडवण्यासाठी या ठिकाणी तालुकानिहाय जे काही हेल्पलाईन क्रमांक आहेत ते त्या ठिकाणी जाहीर करण्यात आले आहेत. तर त्या हेल्पलाईन क्रमांकाची देखील माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. महिलांना मदत व्हावी या दृष्टीने आपण संपूर्ण माहिती देत असतो. पुढे बघा, पुढचा आहे दुसऱ्या हप्त्याची तारीख या ठिकाणी जाहीर झालेली आहे. दुसरा हप्ता जो आहे तो केव्हा मिळणार आहे त्याविषयीची देखील माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. तर सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेच्या छोट्यातली छोटी मोठ्यातली मोठी अपडेट सर्वात अगोदर आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला दिली जात असते. सर्वांनी लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. तर बघा, थोडाही वेळ वाया न घालवता आपण लगेचच व्हिडिओला सुरुवात करणार आहोत. आणि सरकारने काय मोठी घोषणा लाडक्या बहिणींसाठी केलेली आहे, लाडक्या बहिणींना काय दिलासा देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला गेला आहे त्याची देखील माहिती आपण पाहणार आहोत. थोडाही वेळ वाया न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, संपूर्ण माहिती पाहण्या अगोदर आपण महिलांचे काही महत्त्वाचे प्रश्न पाहूया. शैलजाताईंनी विचारलेला प्रश्न आहे, पोस्ट बँक आहे, माझे आधार लिंक आहे, अप्रूव्ड पण झाले आहे 2 ऑगस्ट, तरी पैसे मिळाले नाहीत अजून. तर बघा, सर्वच महिलांचा हा प्रश्न आहे की आमचे अर्ज मंजूर झालेत, आम्हाला पैसे मिळाले नाहीत. बघा, पैसे जे आहेत ते टप्प्याटप्प्याने पाठवले जात आहेत. ठीक आहे, असं नाही की प्रत्येक दिवशी पैसे पाठवले जात आहेत. त्यामुळे लक्षात घ्या एक महत्त्वाची माहिती, अगोदर जे पैसे पाठवले गेले ते 14 ते 19 ऑगस्टच्या दरम्यानमध्ये पाठवले गेले होते. बघा, 14 ते 19 तारखेदरम्यान पैसे पाठवले गेले. आता जे पैसे पाठवले जातील ते जर आपण या ठिकाणी पाहिलं तर बघा, 15 ते 17 सप्टेंबर किंवा 18 सप्टेंबरपर्यंत तुम्हाला पैसे या ठिकाणी पाठवले जातील. म्हणजेच दुसऱ्या हप्त्याची तारीख देखील तुम्हाला पाहायला मिळालेली आहे. दुसरा हप्ता कधीपासून तुम्हाला मिळू शकतो, एकतर तुम्हाला 15 तारखेपासून किंवा 17 तारखेपर्यंत किंवा 18 तारखेपर्यंत तुम्हाला पैसे या ठिकाणी मिळू शकतात. बघा, या ठिकाणी काय सांगतोय मी तुम्हाला, ऑफिशियली जी तारीख आहे ती सरकारच जाहीर करत असतं, परंतु एक अंदाज आपला असतो. त्यामध्ये मी तुम्हाला सांगतोय की ही जी काही पैसे आहेत तुम्हाला सप्टेंबर महिन्यात मिळतील. 15 सप्टेंबर किंवा 17 सप्टेंबरला तुम्हाला निश्चितच पैसे मिळतील. ही जी काही तारीख आहे ती तुम्ही लक्षात घेऊन ठेवू शकता. तुम्हाला त्या तारखेला पैसे जे आहेत ते मिळणारच आहेत. आता बघा, किती पैसे मिळतील. ज्या महिलांना अजूनपर्यंत एकही रुपया मिळालेला नाही आहे त्या महिलांना 4,500 रुपये मिळतील. ठीक आहे, कधी मिळतील? सप्टेंबर महिन्यात. लक्षात घ्या. आता तुम्ही म्हणाल अप्रूव्ह झाला अर्ज, पैसे मिळाले नाही. लक्षात घ्या, सप्टेंबरमध्ये पैसे मिळतील. प्रत्येक दिवशी पैसे वाटले जात नाही, ते पैसे एकाच वेळी त्या ठिकाणी वाटले जातात. डेटा जो आहे तो त्या ठिकाणी सरकारकडे येतोय. दुसऱ्या यादीला मंजुरी मिळालेली आहे. कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माहिती दिली. ती यादी मंजूर झाली, सरकारकडे डेटा आला की ते बँकेकडे पाठवतात, बँकेकडून त्या ठिकाणी पैसे वितरित होतात. एक बटन दाबलं की तुमच्या अकाउंटला पैसे जमा व्हायला सुरुवात होईल सप्टेंबर महिन्यामध्ये. ज्यांना अजून एकही रुपया मिळाला नाही त्यांना 4,500 मिळतील. ज्यांना अगोदर 3,000 रुपये मिळाले होते, ज्या महिलांना 3,000 रुपये मिळाले होते त्या महिलांना आता किती मिळतील? 1,500 रुपये. भरपूर महिला म्हणतील आम्हाला 3,000 मिळतील. नाही, 1,500 रुपयांची योजना आहे, 3,000ची योजना नाही. 3,000 रुपये म्हणजेच पुढे जे आहे ते योजनेचे पैसे वाढतील, परंतु अजून वाढलेले नाही आहे. त्यामुळे सध्या तरी तुम्हाला 1,500 रुपये या महिन्यामध्ये मिळतील. कधी? सप्टेंबर महिन्यामध्ये 15 ते 17 तारखेच्या दरम्यानमध्ये तुम्हाला पैसे मिळतील. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न देखील महत्त्वाचा आहे. उर्मिलाताईंचा आहे. एज ब्रदर असा मेसेज आला आहे विथ ॲप्लिकेशन नंबर आणि अप्रूव्डचा मेसेज आहे ग्रीनमध्ये. मी फॉर्म 24 ऑगस्टमध्ये भरला, सो सप्टेंबरमध्ये पैसे येतील, थँक्यू. तर बघा, असं पद्धतीने सर्व महिलांना या ठिकाणी कळतं आहे की पैसे सप्टेंबरमध्ये येतील. आता तुम्हाला पैसे जरी तुमचा अर्ज मंजूर झाला असेल तरी तुम्हाला आता पैसे येणार नाहीत, सप्टेंबरमध्ये पैसे येतील. कारण ते पैसे जे आहेत ते टप्प्याटप्प्याने पाठवले जातात, दररोज पाठवले जात नाही. त्यामुळे सर्वच महिलांचा डेटा त्या ठिकाणी एकत्रित होतो आणि ते पैसे पाठवले जातात. त्यामुळे तुम्हाला पैसे सप्टेंबरमध्ये येतील, या ताईंना कळलेले आहे. त्यासोबतच एक लक्षात घ्या, तुमचा अर्ज अप्रूव्ह झाला असेल, ठीक आहे, या ठिकाणी उर्मिलाताईंना सांगतोय, तुमचा अर्ज जरी मंजूर झाला असेल तरी देखील एक वेळेस तुम्ही तुमचं बँक जे आहे ते सीडिंग आहे का चेक करून घ्या. बँक अकाउंट लिंक आहे का ते चेक करून घ्या. ऑनलाईन पद्धतीने चेक करता येतं, त्याचा व्हिडिओ चॅनलवर आहे. 2 मिनिटात तुम्ही तुमच्या मोबाईलवर घरी बसल्या चेक करू शकता. ते जर तुमचं लिंक असेल तर तुम्हाला पैसे मिळणारच आहेत सप्टेंबरमध्ये. ठीक आहे, सर्वच महिलांनी लक्षात घ्या. पुढचा प्रश्न,
बघा पुढचा प्रश्न आहे कल्पनाताईंचा. सर माझा आधार मोबाईल बंद आहे, पैसे येतील ना? हो, बिलकुल पैसे येतील, 100% पैसे येतील. ठीक आहे. जरी तुमचा आधार नंबर आधारला लिंक असलेला मोबाईल नंबर बंद असेल, बँकेला लिंक असलेला मोबाईल नंबर बंद असेल, तर तुमचे पैसे येतील, परंतु तुम्हाला कळणार नाही मेसेजच्या स्वरूपामध्ये की बँकेत पैसे जमा झाले. ठीक आहे. परंतु तुमचे पैसे येणारच आहे, त्यामुळे काळजी करू नका, तुम्हाला पैसे मिळतीलच. ठीक आहे. फक्त बँक अकाउंट तुमचं लिंक असायला पाहिजे आधार कार्डला, कारण हे पैसे DBTच्या माध्यमातून येत आहेत. DBT म्हणजे थेट लाभ हस्तांतरण. ठीक आहे. डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर होत असतं. डायरेक्ट बेनिफिट कसं येतं? आधार कार्डला जे बँक अकाउंट लिंक असेल त्या अकाउंटला पैसे जमा होतील. एवढं सोपी प्रोसेस आहे, अगदी सोप्या शब्दात तुम्हाला समजायची झाली तर. ठीक आहे. पुढचा प्रश्न. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न आहे मोनिकाताईंचा. मोनिकाताईंना मेसेज आला आहे, सर मला युअर ॲप्लिकेशन नंबर अनडिफाईन्ड MMLBY म्हणजेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना इज अप्रूव्ड असा मेसेज आला आहे. ॲप्लिकेशन नंबर नाही आला. ठीक आहे. काही हरकत नाही. तुम्ही एक वेळेस वेबसाईटला जा, ज्या ठिकाणी तुम्ही अर्ज भरला आहे त्या ठिकाणी जाऊन जर तुमचा अप्रूव्ह दिसत असेल तर तुमचा अर्ज मंजूर झालेला आहे, म्हणजेच मेसेज आला आहे म्हणजेच तुमचा मंजूरच झालेला असेल. परंतु एक वेळेस तुम्ही त्या ठिकाणी देखील जाऊन चेक करू शकता, कारण या ठिकाणी बघा नंबर नसल्यामुळे कोणाचा अर्ज मंजूर झाला आहे ते कळत नाही. त्यामुळे तुम्ही एक वेळेस वेबसाईटला जाऊन त्या ठिकाणी व्हिजिट करू शकता. तुमचा अर्ज मंजूर झाला असेल त्या ठिकाणी जर तुम्हाला ग्रीनमध्ये दिसत असेल, कालचा व्हिडिओ बघून घ्या, संध्याकाळी टाकला आहे, त्यामध्ये डिटेलमध्ये तुम्हाला माहिती सांगितलेली आहे, तो तुम्ही पाहू शकता. जर तुमचा अर्ज मंजूर झाला आहे तर पुढची प्रोसेस काय, तर बँकेला तुमचं आधार कार्ड लिंक करणं ही प्रोसेस आहे. जर लिंक असेल तर काही हरकत नाही, तुम्हाला सप्टेंबरमध्ये पैसे मिळतील. पुढचा प्रश्न बघा, हा ठिकाणी देखील महत्त्वाचा प्रश्न आहे. सर्वच महिलांनी लक्षात घ्या. दादा माझ्या बायकोचे एकाच बँकेत 2 अकाउंट आहे, पण एक लिंक आहे, पण फॉर्म भरला त्याला अकाउंट लिंक होत नाही. म्हणजे जे अकाउंट नंबर त्यांनी फॉर्ममध्ये दिला आहे त्याला बँक अकाउंट त्या ठिकाणी आधार जे लिंक होत नाही, तर दुसऱ्या अकाउंटवर पैसे येतील का? हो, 100% तुम्हाला दुसऱ्या अकाउंटवर पैसे येतील. जे अकाउंट तुमचं आधार कार्डला लिंक असेल त्या अकाउंटला पैसे येतील. ठीक आहे. जर तुमच्याकडे बघा तुम्हाला मी काल देखील सांगितलेले, आज पण सांगतोय, जर तुमचं अकाउंट त्या ठिकाणी म्हणजेच गर्दी आहे, बँकेत सध्या गर्दी आहे, तुमचं जर लिंक होत नसेल तर काय करायचं आहे, एक IPPBचं अकाउंट उघडून घ्या. IPPB म्हणजेच इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचं एक अकाउंट उघडून घ्या. त्यामध्ये तुमचं अकाउंट जे आहे ते दोन दिवसामध्ये त्या ठिकाणी लिंक होऊन जातं आधार कार्ड, तुम्हाला त्यावर पैसे मिळून जातील. आता बघा महत्त्वाची माहिती, एक शेवटचा प्रश्न आहे बघा वैशालीताईंचा, हा अतिशय महत्त्वाचा आहे. अंगणवाडी सेविकांकडे गेली होती, तुम्ही फॉर्म भरायची थोडीशी तारीख वाढवून द्या, काही माझ्यासारखी त्यांना बी गरज असतील, सर मी हात जोडून विनंती करते थोडीशी तारीख वाढवून द्यावी. तर बघा सर्वच महिलांना या ठिकाणी सांगू इच्छितो, तुम्हाला काही अडचण असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये बिनधास्तपणे विचारा. तुमच्या प्रश्न अशा पद्धतीने मी उत्तर देत असतो, तर सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये विचारायचे. तुमची काही अडचण असेल, काहीही अडचण असेल, तुम्हाला सर्वांना पैसे मिळावे हाच आपला हेतू असतो आणि त्या दृष्टीने मी योग्य ते मदत तुम्हाला करत असतो. तर काही अडचण असेल तर बिनधास्तपणे कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. आता बघा या ताईंना देखील सांगू इच्छितो थोडीशी तारीख वाढवून द्यावी, या संदर्भाची माहिती घेऊन आलेलो आहे बघा. तर बघा सर्वात महत्त्वाची माहिती, लाडक्या बहिणींना मिळणार दिलासा, सरकारने केली ही मोठी घोषणा. आता बघा काय मोठी घोषणा केलेली ती आपण पाहूया. तर बघा महत्त्वाची माहिती अशा पद्धतीची पाहू शकता. राज्यातील सर्वाधिक चर्चेत असलेल्या लाडकी बहीण योजनेविषयी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. या माहितीनुसार लाडक्या बहिणींना आता दिलासा मिळणार आहे. बघा येत्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकार योजनेची मुदत वाढवण्याची शक्यता आहे. बघा योजनेची जी काही मुदत आहे ती वाढवण्याची शक्यता आहे, त्यामुळे तुमची योजनेची जी काही मुदत आहे ती वाढणार आहे. त्यामुळे महिलांनी आत्ताच प्रश्न विचारला होता, मी तुम्हाला दाखवला आहे. त्यामुळे महिलांनी काळजी करायची नाही, तुमची जी काही मुदत आहे ती वाढू शकते. ठीक आहे. जवळपास 1.60 कोटी महिलांना योजनेचा लाभ मिळायला सुरुवात झाली आहे. मात्र आणखी अर्ज येण्याची शक्यता आहे, त्यामुळे मुदत वाढ मिळण्याची वर्तवण्यात येत आहे. बघा मुदत वाढ जी आहे ती मिळू शकते, त्यामुळे महिलांनी काळजी करायची नाही आणि लवकरात लवकर भरण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. यामुळे ज्या महिलांनी बँक खाते उघडायला वेळ लागला, उत्पन्नाचा दाखला मिळाला नाही, ज्यांचा यापूर्वीचा अर्ज बाद झाला वा इतर कारणांमुळे ज्यांना या योजनेचा लाभ घेता आला नाही त्यांना दिलासा मिळणार आहे. अनेकांच्या बँकेत खाते नव्हते, उत्पन्नाचा दाखला, आधार लिंक अशा अनेक गोष्टींसाठी महिलांना बराच वेळ लागला. तुम्हाला देखील हा वेळ लागला होता का? तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. राज्यातील अनेक महिलांचे अर्ज अजूनही प्राप्त होत आहे, तर काहींना अर्ज भरण्यास वीज, इंटरनेट गर्दी यामुळे वेळ लागत आहे. 31 ऑगस्टपर्यंत योजनेची मुदत आहे, पण आता सरकारने अर्ज स्वीकारण्याची मुदत वाढवण्याविषयी महत्त्वाचे संकेत दिलेले आहेत, त्यामुळे लवकरच तुमची मुदत जी आहे ती वाढू शकते. आता पुढची महत्त्वाची माहिती, तर बघा लाडक्या बहिणींची अडचणी सोडवण्यासाठी तालुकानिहाय हेल्पलाईन क्रमांक जाहीर, मनीषा कुमार. तर बघा तालुकानिहाय हेल्पलाईन क्रमांक जाहीर करण्यात आले. सोलापूरची ही माहिती, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही शासनाची अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना आहे आणि त्या योजनेमध्ये जर आपण पाहिले तर बघा जिल्ह्यातून जवळपास 6 लाख अर्ज मंजूर झाले आहेत. तसेच दिनांक 14 ऑगस्ट 2024 पासून अर्ज मंजूर झालेल्या लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर पैसे जे आहेत ते पाठवण्यात आले होते. त्यानंतर पुढे जर आपण पाहिलं तर या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना काही अडचणी येऊ शकतात. या अनुषंगाने संबंधित लाभार्थ्यांना अडचण निर्माण झाल्यास त्यांनी संबंधित तालुक्याच्या हेल्पलाईन क्रमांकावर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी, बघा उपजिल्हाधिकाऱ्यांनी या ठिकाणी हा क्रमांक जाहीर केलेला आहे सोलापूर जिल्ह्यासाठी.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अनुषंगाने तुम्हाला जर काही अडचणी असतील तर त्या सोडवण्यासाठी जिल्ह्यातील तालुका निहाय हेल्पलाईन क्रमांक पुढील प्रमाणे आहेत. माडासाठी बघा श्री मारुती ताटे संरक्षण अधिकारी, मोबाईल नंबर अशा पद्धतीने. करमाळासाठी त्यानंतर बघा मंगळवेढा, नंतर बघा अशा पद्धतीने जे काही आहे सोलापूर जिल्ह्यामधील संपूर्ण माहिती आपल्याला पाहायला मिळते. अशाच पद्धतीने सर्व जिल्ह्यांमध्ये देखील तुम्ही हे जे काही अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधू शकता. तुमची जी काही अडचण असेल तर तुम्ही सांगू शकता आणि तुमची अडचण त्या ठिकाणी सोडवली जाणार आहे. तर अशा पद्धतीची महत्त्वाची माहिती होती, सर्वांना कळाली असेल अशी अपेक्षा करतो. लाडक्या बहीण योजनेच्या संपूर्ण अपडेटसाठी लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला लाईक करा. लाडक्या बहीण योजनेची छोट्यातली छोटी मोठ्यातली मोठी अपडेट्स सर्वात अगोदर आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला दिली जात असते. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.